उमरगा नगरपालिका मतदान संपताच काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप। युवक जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या संदर्भातील 2 वेगवेगळ्या पत्रांमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये संभ्रम, संशय आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। हे निलंबन आहे की राजीनामा, बॅकडेटेड पत्र आहे की अजून काही वेगळे राजकारण? एनटीपीच्या टीमने या प्रकरणाची केलेली पडताळणी पाहूयात हा खास रिपोर्ट। पण आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल, ह्या लोकांना दाखल करतो। आणि ज्यावेळेस खालच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका येतात, ग्रामीण म्हणजे ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याच्या ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस तसा विचार करतात। वरच्या लेवलला तुम्ही पाहिजे त्यावेळेस पाहिजे तिथं तशी आघाडी करतात, कुणासोबत युती करतात। आणि खाली ग्रामीण लेवलला आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस विचार करा। आता आपले 4 कार्यकर्ते तयार होतात ना, ठीक आहे, अध्यक्षपद त्यांनी देत नाही तर नाही। आश्लेष भाईंनी खूप मोठं मन केलेलं आहे, स्वतःकडे असलेलं अध्यक्षपदाचं त्यांनी अमोल भाईंचं त्यांनी वेगळा केलं, त्यांनी मान्य केले। हे कशासाठी केले? त्यांना जर त्यांचा स्वार्थ राहिला असता, त्यांना जर अध्यक्षपद पाहिजे असतं तर त्यांनी हे केलं नाही। पण त्यांनी विचार केले, ठीक आहे, मी एक पाठीमागं करतो, पण माझे कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे आणि त्यांच्यासाठी मला हे करायचं आहे। आणि ह्या लोकांना सोबत घेऊन मी आज तिथं 10-12 म्हणजे आपल्या 11 जर उभा केलेले आहेत। हे 11चे 11 काँग्रेसचे कसं निवडून येतील याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले। मग ह्याच्यात काय, म्हणून माझी एक विनंती आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, जे कोण असं ठरवलं आहे, एवढे मोठमोठे नेते निघून गेले, आपण त्याची काही केलं नाही। आणि हे काल आदराठी येऊन इथं जर आपल्यासारख्या कार्यकर्त्या खूप फोडण्याचा प्रयत्न केला, त्याला फोडण्याचं आम्ही राहणार नाही होणार। स्टेजून मी खाली आलो, मी खाली पर्यंत ह्याच महेश देशमुखनं माननीय आश्लेष भैया मोरे जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष पदाचं एक पत्र, शहराध्यक्ष पदाचं एक पत्र आणि कुलदीप पाटील आपले काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांच्या सांगण्यावरून आणि इतर बॉडीच्या संगनमतानं दुसरे 2 पत्र दिलेले होते। ते पत्र स्वतःला मोठा नेता समजणारा महेश देशमुख याला द्या, त्यानं कोरं नाव टाकून देणार आहे असा निरोप होता। ते 2 पत्र रेड्डी मास्तरकडे होते, रेड्डी सरनं माझ्याकडे दिलो का तुम्ही? मी कुलदीप पाटलाला विचारलो, जिल्हाध्यक्ष साहेबांना, हे काय करू द्या? त्या महेशला महेश गावकर आलाय, त्यांची खाली बाचाबाची चालू होती, बोलणं चालू होतं। मी द्यायला गेलो, विजगो ते पत्र घेतलं महेशनं, असं बघितला, एवढ्या अर्वाच्य आणि घाण भाषेत शिव्या दिला पक्षाला आणि आख्यायिकाला आणि आम्हाला। ते पत्र असं फाडून, असं लग्नात एखादं बेहोश दारू पिऊन पैसे उधळतंय किंवा नाचतंय अशा पद्धतीनं असं त्या सभागृहात टाकून ते खाली पडलेले तुकडे, त्याच्या पायामध्ये बूट होता। अरे नालायका, तुझ्या पक्षामध्ये राज्याचा कार्यकर्ता नेता म्हणून काम करतोयस, राष्ट्रीय समन्वयक म्हणतोयस प्रकाश, या तुम्हालाही माहित आहे हे सगळं, तुम्ही होतो। त्या पत्राला त्यानं बुटासहित तुडवलं आणि घाण भाषेत पक्षाला शिवाय दिल्या। त्यावेळेस पक्षानं का त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही हे आपण आता मांडायला पाहिजे, असं माझं आणि आम्ही जे काही टीम युवक काँग्रेसची गेलो होतो त्यांचं सगळ्याच म्हणणं आहे। मास्तरना 1-2 हात मारल्यावर मारला का वकील साहेब, डॉक्टर खरा का खोटा आहे? त्याला त्याची पेट सांगून सोडून नारमडीला ये म्हणावं आणि त्याचे चिल्ले पिल्ले कोण करत आपण मी मारत जाऊ, उभं राहिलं नाही तर पक्षात मी साहेब माझा निरोप आश्लेष भाईपर्यंत तुम्ही पोहोचवा नाना भाऊ। मी कधी कुणालाही बघायला तयार पक्षविरोधी कामं करल्यावर। जे माणूस आपल्याला ताकद देऊन पक्ष मोठा करायलाय त्याच्यासाठी मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे, आम्हाला पदाची गरज नाही, अजय वाघमारेची त्याला गरजच नाही हो, मीच बस झालो। त्याला नारंगवाडी न त्याच्या गावात फिरू देत नाही, येऊ बी देत नाही, तर ती तुम्ही म्हणले मी ओडिसा, दिल्ली, मुंबईत सुद्धा येऊ देत नाही। मी मुंबईला बी चालला मीटिंगला, आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे। उमरगा नगरपालिका निवडणूक संपताच दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता काँग्रेसचे पदाधिकारी महेश देशमुख यांनी एनटीपी न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांना युवक जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे निलंबित असा उल्लेख करत एक पत्र व्हॉट्सअॅपवर पाठवलं, परंतु त्या पत्रावरची तारीख दिनांक 21 नोव्हेंबर होती। पत्र आधीच तयार करून ठेवलेलं होतं की मतदानानंतर बॅकडेटेड पत्र जारी झालं, यावरून निर्माण झाले प्रश्नांचे वादळ। दरम्यान याच दिवशी
सायंकाळी स्वतः आश्लेष मोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं. दोन्ही पत्रे एकाच काळात बाहेर म्हणूनच गल्लीबोळात सुरू झाली चर्चा. निलंबन की राजीनामा? यावेळी NTV न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी पडताळणीसाठी संपर्क साधला. हॅलो हॅलो, देशमुख साहेब, नमस्कार. नमस्कार. तुम्ही पाठवलेलं जे पत्र आहे त्याला अनुसरून 2 प्रश्न होते माझे. कुठलं पत्र? व्हॉट्सअपला पाठवलेलं. हा, जे तारीख आहे 21 नोव्हेंबर, हा, पत्राची तारीख आहे ना 21 नोव्हेंबर. हो बरोबर. आणि तुम्ही पाठवला मला 2 तारखेला, कालच्या तारखेला रात्री संध्याकाळी 7च्या दरम्यान, 7 सव्वा 7ला. मग इथं प्रश्न काय निर्माण होता, बॅक डेटेड पत्र प्रिंट करायची गरज का भासली, म्हणजे 21 तारखेचे. पत्र बॅकडेटेड नाही, पत्र त्याच वेळेचं होतं. इलेक्शन चालू होतं, काँग्रेस पक्षाचेही 10-12 उमेदवार उमरग्यामध्ये उभे होते. हो हो. त्याच्यामुळे त्याचं काही नुकसान होऊ नये किंवा त्याचा काही इफेक्ट होऊ नये त्याच्यामुळे ते पत्र इश्यू केलेलं नव्हतं. आणि निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस पार्टीकडून कुठलंच पत्र पब्लिश होत नाही. त्यांनी ते ज्या दिवशी विड्रॉल झाला, ज्या दिवशी त्यांना मेसेज भेटला त्या दिवशी त्यांनी पत्र हे केले, पण इश्यू ते सगळे पत्र इलेक्शनच्या नंतरच होतात. थोडक्यात काय 21 तारखेचं प्रिंट झालेलं त्याच्या जावक क्रमांक आहे, जावक क्रमांक त्या दिवशीच आहे. जरी कोणाला काही संशय असेल त्या विषयात तर त्यांनी प्रदेश ऑफिसला जाऊन त्याची चौकशी करू शकतात. दुसरा विषय आता बघा, तुम्ही म्हणता की निवडणुकीमध्ये आपण ते पत्र दाखवता येत नाही किंवा प्रसार माध्यमामध्ये देता येत नाही. नेमकं म्हणजे मतदान झाल्या 2 तारखेला सकाळी न दाखवतात, संध्याकाळी म्हणजे मतदान झाला. मला ज्या वेळेस पत्र आलं, मला 3:30-4 वाजता पत्र आलं माझ्या 2 तारखेला तुम्हाला पाठवलं. म्हणजे 2 तारखेला आलं का तुमच्याकडे? हो, मला मेसेज भेटला होता की सस्पेन्शनची प्रक्रिया झालेली आहे. अच्छा अच्छा. पत्र इश्यू पण होईल 2 तारखेच्या नंतर, असं ज्या दिवशी मला पत्र इश्यू आलं त्या दिवशी तुम्हाला बोललो तुम्ही. हो 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 हो. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी पाठवलं. हो. या प्रकरणाचे पडसाद दुसऱ्याच दिवशी उमरगा शहरात उमटले. दिनांक 3 डिसेंबरला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठकीत भावना तापल्या. कार्यकर्त्यांच्या वक्तव्यात नाराजी, संताप आणि संभ्रम स्पष्ट जाणवत होता. भैयावर निलंबनाची कारवाई झालेलं एक पत्र व्हायरल होतं आणि आज आपल्या काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक पण झालेली आहे. काय नेमका विषय? अशा प्रकारचं कुठलंही पत्र भैयांना पाठवल्याचं निष्पन्न झालेलं नाही. या संदर्भानं जे आम्ही सर्व काँग्रेसच्या आमचे मराठवाड्याचे नेते, राज्याचे माजी मंत्री अमितभाई देशमुख यांच्याकडे जाऊन या बाबतीचा खुलासा करू, मग त्यावर अधिकृत प्रतिक्रिया त्यानंतर आपल्याला. जे काही आपले उमरगा शहर किंवा तालुका पदाधिकारी आहेत काँग्रेसच्या, त्यांचं म्हणणं काय आलं एकूण? सगळे पदाधिकारी आश्लेष भैयांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि आश्लेष भैया हे उमरगा तालुका काँग्रेसचे नेते. पाण्यात म्हणजे काँग्रेस पक्षाची जी ताकद आहे, गेल्या 2-4 इलेक्शन मधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती बघितल्यानंतर आमचे विरोधकाचे दावेदार आहेत आणि ते विरोधकाकडून केलं जाणार हे कृत्य आहे असं मला वाटतं. आजच्या बैठकीमध्ये जे काही पदाधिकारी आहेत काँग्रेसचे, त्यांचं काय म्हणणं आलं? सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आमच्या मोरे साहेबांवर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्यांना बुवा जी जबाबदारी पहिलं आहे त्याच्यापेक्षा आणि जास्त जबाबदारी आम्ही तालुका सर्वच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून देणार आहोत. पक्षाच्या वतीनं जे निलंबनाची कारवाई झालेली एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतंय आणि आज आपल्या कार्यालयामध्ये, काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक. काय नेमकं चलबिचल, काय शिस्त, काय नेमकं? निलंबनाविषयी ज्या पत्राची सोशल मीडियामध्ये चर्चा केली जाते ते कोणतंही अधिकृत पत्र माननीय आश्लेष भैया मोरे यांना मिळालेलं नाही आणि त्याविषयीच आज आम्ही या ठिकाणी तातडीची बैठक बोलवलेली होती. त्यावर सविस्तर वरिष्ठांशी सर्व चर्चा झालेली आहे. फक्त हा काही विघ्न संतोषी माणसांचा एक खोडसळपणा त्या पत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे. कारण काँग्रेस पक्षाचं जे वलय आता वाढत आहे ते केवळ आणि केवळ फक्त आश्लेष भैया मोरे यांच्यामुळं या पक्षाला एक नवसंजीवनी मिळालेली आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, या दोन्ही वेळेस किंवा आता नगरपालिका निवडणूक असतील तर या सर्व माध्यमातून आश्लेष भैया मोरे यांनी जे काँग्रेस पक्षासाठी कार्य केलेलं आहे ते जिल्हाभरामध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळं कुठंतरी या गोष्टीला एक संकुचितपणा यावा किंवा याच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण व्हावा यासाठी या कारवाया पाठीमागून केल्या जात आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.
खऱ्या अर्थानं काँग्रेस ज्यावेळेस संकटात होती, काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे नेते ज्यांनी काँग्रेस पक्षानं भरपूर काही दिलं, ते सर्व नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले. त्या संकटाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचं काम, काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाढवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते अश्लेष भैया मोरे साहेबांनी केलेलं आहे. आणि हे विधानसभेला, लोकसभेला आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे की पूर्ण जनता जी आहे ते काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. अश्लेष भैया मोरे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. असं असताना पत्र कुठला पक्षांतर्गत जे काही लोक असतील ते कट कारस्थान करून त्या ठिकाणी गैरसमजुतीमधून हे सर्व काही घटना झालेली आहे. आणि म्हणून या सर्व बाबतीचं जे काही आमचं मत आहे आत्ता काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रत्येकाने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि याचं सविस्तर बाजू मांडण्यासाठी उद्या आम्ही लातूर येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय अमित देशमुख साहेब यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी आमची बाजू मांडण्यासाठी जात आहोत. काहीतरी हा प्रकार घडलेला आहे. काँग्रेस अभेद्य आहे आणि अभेद्य राहील. आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या हायकमांडच्या उद्या कानावर टाकण्यात येतील आणि सर्व सुरळीत होईल. काँग्रेस पक्ष तालुक्यात कमकुवत होत असताना युवकांमध्ये नवा उत्साह निर्माण करणाऱ्या आश्लेष मोरे यांच्या निलंबनाचा मुद्दा कार्यकर्त्यांनी ठामपणे फेटाळला. यावेळी तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार, तालुका कार्याध्यक्ष एमओ पाटील, जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे, ज्येष्ठ नेते नानाराव भोसले, मधुकर यादव, ॲडव्होकेट दिलीप सगर, ॲडव्होकेट पोद्दार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हे निलंबन खोटं आहे, विरोधकांनी रचलेलं कट कारस्थान आहे असा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी NTV समोर केलाय. आता खरा प्रश्न, निलंबनाचं पत्र खरं की बॅकडेटेड? मोरे यांचा राजीनामा स्वेच्छेने का दबावाखाली? आणि काँग्रेसच्या घरात नेमकं काय सुरू आहे? उमरगा काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर आता पुढील घडामोडी काय होतील हे पाहणं सर्वांच्या उत्सुकतेचं केंद्र ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.